शहरांमध्ये गावांमध्ये सगळीचकडे पाठदुखी मानदुखी वाढते ते म्हणजे रस्ते. ज्या पद्धतीचं आपण ट्रॅव्हल करतो टू व्हीलर्सवरती स्पेसिफिकली, त्याने तुमच्या पाठीवरती मणक्यांवरती कसा प्रेशर येतं आणि कसं अफेक्ट करतात? नाही, हे जे तुम्ही म्हणता टू व्हीलर किंवा बाईक, आणि असे पण खूप यंगस्टर असतात, कारण बरेच काही लोकांचा जॉबच असतो, कारण त्यांना फिरायचं असतं रोज. सेल्समध्ये 50 ते 100 किलोमीटर 150 किलोमीटर रोज फिरतात ते. तुम्ही ज्या ठिकाणी असे खड्डे आहेत ते अवॉइड करायचा प्रयत्न करा, कारण जेव्हा बाईक तुमची आतमध्ये जाते तेव्हा अल्टिमेटली तुम्ही तर काही उभं नाही राहू शकत, बाईकवरती बसलं तर त्या ठिकाणी तुमच्या कमरेवरती प्रेशर येतं, मानेवरती पण प्रेशर येतं, पण कमरेवरती जास्त, कारण होल बॉडीचं वेट जे आहे ते कमरेवरती येतं आणि त्या ठिकाणी ती डिस्क मायक्रो इंजुरीज स्टार्ट हॅपनिंग, आणि मग एक 5-7 वर्षानंतर मग ती डिस्क थोडी खराब व्हायला लागते आणि मग ती डिस्क बाहेर येते. त्यामुळे जे लोक बरेच वर्ष वापरतात त्यांना खूप जास्त स्लिप डिस्क हा त्रास खूप कॉमन आहे. सगळ्यात महत्त्वाचं स्पीड, थोडंसं वेळ लागेल तसं प्लॅन करावं लागेल तुम्हाला, की जरा तुम्हाला 11ला पोहोचायचं आहे, एक 20-30 मिनिटं आधीच आला आणि थोडंसं स्लो चालवलं तर तुम्हाला जर्की मुवमेंट होणार नाही आणि तुम्ही अवॉइड करू शकता. दुसरा काही पर्याय नाही तर व्यायाम करणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यायाम जर केलं तर तुमचं 70% 80% त्रास होण्याचा चान्स कमी होईल, कारण तुम्हाला मसल प्रोटेक्शन करताय, सपोर्ट करताय पोटाचे आणि कमरेचे, ॲब्डॉमिनल आणि बॅक मसल खूप स्ट्रॉंग मसल्स आहेत, पण तो वापरला तर मग नक्कीच तुम्हाला काही होण्याचा चान्स कमी होणार.